नमस्कार. आज जिल्हाधिकाऱ्यांकडून आपले समिती इलेक्शन ठेवण्यात आले होते. पीठासीन अधिकारी पोलीस साहेब आम्हाला अजेंडा आला आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं की आज आणि तो सगळ्याच नगरसेवकांना मिळाला होता. तर आणि तो सगळ्यांनी स्वीकारला पण आहे. पण इथे उपस्थित मात्र 8च जण होते आणि नगराध्यक्ष, बाकीचे कोणी नव्हतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की तुम्ही हा अपमान जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. म्हणजे सेना, भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा एक अपक्ष, हे सगळे गैरहजर होते. सगळे गैरहजर आणि गैरहजर होते. हे आता प्रशासन जे आहे, म्हणजे आता मुख्याधिकारी जे होते, पीठासीन अधिकारी, हे आले. ह्यांनी आम्ही प्रोसिडिंग वरती सह्या वगैरे केल्या. सह्या करून झाल्यानंतर 11 वाजता बोलले आता सुरुवात करूया आपण. आणि घड्याळाकडे पाहिलं आणि 11:02 बरोबर सांगितलं का सभा रद्द होतीये, संख्याबळ नाही. बस संख्याबळ नाहीये तर त्यांनी 15 मिनिटं का विना वाट बघायला पाहिजे. सभागृह त्यांनी डायरेक्ट सोडलं. मी सभा रद्द झाली हे सांगतो. आम्ही त्यांना सांगत होतो की कायद्यानुसार तुम्हाला 15 मिनिटं वाट बघायची आहे, तुम्ही असं सभागृह सोडू नका. मी असेल, माझ्या बरोबरचे सर्व नगरसेवक असतील, हे आम्ही त्यांना सांगतोय. तर त्यांनी सांगितलं की प्रोसिडिंग बंद, कॅमेरा बंद, आता ह्याच्यापुढे काही लिहिलं जाणार नाही आणि सभा ही रद्द झालेली. मला कोणाचं काय, ते डायरेक्ट निघून गेले. आता तुम्ही पाहिलंच आहे, व्हिडिओ आमच्याकडे आहेत. म्हणजे ते 11:04 वेळेस ते सभागृहाच्या दरवाजात होते. मग हे प्री प्लॅन्डच आहे ना, म्हणजे त्यांना आधीच माहित होतं की हे येणारच नाहीये. तुम्ही वाट बघितल्यावर कळतं ना की बाबा ते येणार नाहीये. 11:02 तुम्हाला कसं कळलं? म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की अपोजिट जे शिवसेनेच्या गट आहे त्यांचा आणि ह्या शिवसाहेबांचा पूर्ण एकमेकांशी बॉन्ड चांगलाच आहे की त्यांना आधीपासूनच माहिती की हे येणार नाही. 2 मिनिटात निदान 15 मिनिटं तरी थांबायलाच अपेक्षित होतं त्यांनी. आणि हा मनमानी कारभार त्यांचा आज नाहीये, हा ह्याच्या आधीपासूनच आहे. आम्ही ह्या आधीचंही इलेक्शन पाहिलंय, जे किती चुकीच्या गोष्टी इथे घडतायत. हे प्रशासन, म्हणजे आम्ही जनतेच्या इथे सेवा करावी काय, ह्या गोष्टी आपण कराव्या. ह्या आमची प्रामाणिक इच्छा अशी आहे की आम्हाला जनतेची सेवा करायची. पण मला वाटतच नाहीये की आमच्या अपोजिट व्यक्तींना आहे ना, म्हणजे जे शिवसेनेच्या जे आहेत निवडून आलेले किंवा त्यांच्या गटात जे बाकीचे आहेत त्यांना सेवा करायची असं वाटतच नाही. ते रोज एक नवीन वादाचा मुद्दा उपस्थित करतात. मग हे उद्या विकास कामं कशी करणार? हे जिल्हाधिकाऱ्यांचा अपमान करतात, सभेला उपस्थित राहत नाहीयेत. मग हे जुन्नरकरांचा काय अपमान करणार नाही? आणि ही गोष्ट अपेक्षित नाही. आपण आज असं काही नव्हतं आणि आज त्यांना म्हणजे आज सभासदांचं जे संख्याबळ असतं त्याप्रमाणे आज त्यांचे लोक 11 होते, आम्ही 8 होतो. बीजेपी 2, ते कोणत्याही गटात नाही आहेत. त्यांचं संख्याबळ जास्त होतं, त्यांना समिती जास्त होत, सगळ्या समिती त्यांना जास्त होत्या, तर तरी का ते येत नाहीयेत? म्हणजे आणि त्यांच्या लोकांमध्ये सुद्धा त्यांचं एकमेकांशी धडनीट पटत नाही. पण ठीक आहे, तुमचं पटो न पटो, पण तुमचं इथे जबाबदारी काय आहे? जनतेची सेवा करणे. आणि ही सेवाच होत नाहीये. आम्ही याचा जाहीर निषेध करतो. आणि शिवसाहेबांचं जे प्रकार चाललाय हा चुकीचा आहे. इथे त्यांची जबाबदारी ही जुन्नरकरांची सेवा करणं आहे. त्यांनी ती जबाबदारी डावलून स्वतःच्या कोणाच्या तरी आदेशानुसार वागणं चाललेलं आहे. अशा गोष्टी केल्या नाही पाहिजे. आणि मागच्या वेळेसही पाहत होतो, कुठलीही गोष्ट झाली की शिवसाहेबांना कॉल यायचे, मग ते डिसिजन्स द्यायचे. पीठासीन अधिकारी तिथे असताना देखील शिवसाहेब बोलायचे. पीठासीन अधिकारी म्हणतायत अहो मी आहे, तुम्ही बोलू नका. पीठासीन अधिकारी म्हणजे त्यावेळेस मागच्या म्हणजे उपनगराध्यक्षाच्या इलेक्शनच्या वेळेस नगराध्यक्ष होते. त्या म्हणतात अहो मी उपस्थित आहे, तरी ते बोलतायत. त्यांना कॉल येत आहेत, कॉल आल्यावर ते ठेवतात आणि मग पुढच्या गोष्टी सांगतायत. एक स्त्रीच्या अंगावरती लोक धावून जात आहेत, मदत आम्ही सांगतोय अहो त्यांच्या अंगावर जात आहेत, पोलीस बोलवा, त्यांचं काम आहे. ते पोलीस बोलवत नाहीयेत, काही नाही. प्रोसिडिंग फाटलं जातंय. प्रोसिडिंग नेताना सांगितलं गेलं की स्कॅनसाठी नेतोय. आम्ही त्यांच्या अपोजिटच्या व्यक्तीच्या विरुद्ध अर्ज केला होता की अनधिकृत बांधकाम आहे,
आम्ही जो अर्ज केला होता अलकाताई फुलपगार यांच्याविषयी, तो अर्ज सुद्धा त्यांनी घाळ केला. आणि नंतर ते आम्हालाच विचारतात तुम्ही केलेला अर्ज कुठे. आता अर्ज सांभाळणं हे काम कोणाचं? म्हणजे टेबलवर ठेवला होता तुम्ही? आम्ही रितसर सगळं झालं, म्हणजे आम्ही रिसिव्ह पण घेतली? रिसिव्ह पण घेतली. अर्ज कुठे, ओरिजिनल अर्ज कुठे आहे मग? आहे आमच्याकडे. नाही त्यांच्याकडे दिलेला अर्ज कुठे? गाळ केला त्यांनी, गाळ केला. त्यांनी घाळ केला. आणि वरती ते आम्हाला, त्यांना काय करायचं होतं, काही प्रेशर. आता आम्हाला सांगितलं स्कॅनच नाही झाले, आता प्रोसिडिंगचं प्रूफ नाही. मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मेल केला. मग अचानक प्रोसिडिंग उपलब्ध झालं. मग आम्हाला स्कॅन केलेलं होतं आणि आधी झाले स्कॅनच नाहीये, पुरावाच नाहीये, आणि अचानक मग स्कॅन केलेलं प्रोसिडिंग आम्हाला देण्यात आलं. पहिल्या मीटिंगला तुम्ही गदारोळ घातला होता की प्रोसिडिंगची पानं फाडली, आणि ती फाडली देखील होती. हो, त्या विषयाचं पुढे काय झालं? त्याविषयी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याच्यासाठी न्याय मागतोय. आता इलेक्शन आहे, जिल्हा परिषदेचं इलेक्शन आहे, या सगळ्या गोष्टी समोर आहेत त्यांच्या सुद्धा. पोलीस स्टेशनकडे पण आम्ही दाद मागतोय. पण काय माहितीये का, हे सत्तेचं राजकारण व्हायला लागले. कुणी फाडली काय त्याच्यामध्ये दिसते, आढळून आले काय? त्याच्यामध्ये आता तपास सुरू आहे. हे सगळं काम खरं तर कोणाचं आहे? पोलिसांचं आहे. आता आम्ही तक्रार करू शकतो, पण ह्यामध्ये ह्याचा पाठपुरावा करणं काम हे पोलिसांचं आहे ना. नगरपालिकेच्या प्रशासनाचं सुद्धा ते काम आहे. हो, प्रशासनाचंही काम आहे ते. ज्यांच्याकडे डायरी होती त्यांचं कर्तव्य आहे ती त्या डायरीचं संरक्षण करणं. म्हणजे प्रशासन थोडक्यात तुम्हाला सहकार्य करत नाही? नाही. तुम्ही सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहात किंवा नगरसेवक आहात. आता हो. अजितदादा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तुम्ही त्याच्या कानावर आयुष्य घालत का नाही? 100% घाला. 100% आम्ही करणारच आहे. आम्ही विचार करतो की ह्या गोष्टी कुठेतरी अंडरस्टँडिंग मध्ये होतील. आपल्याला जुन्नरचं हित करायचंय कुठे, पण ह्या गोष्टी आता ह्या सभेमध्ये पण दिसून येते की नाही, ह्या गोष्टी होतच नाही. आम्ही नक्कीच ह्याची दाद मागणार. प्रोसिडिंग आम्ही जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना मेल केला, मग आम्हाला त्यांच्याकडून त्यांना आदेश आले की तत्काळ त्यांना प्रोसिडिंग देण्यात यावी. म्हणून मग आम्हाला ती प्रोसिडिंग देतो म्हणले. आणि त्याच्या आधी ते सभागृहात आले आणि आम्हाला पोलीस बरोबर घेऊन आले आणि आम्हाला सांगितलं तुम्हाला सभागृह खाली करायचा आदेश आहे जिल्हाधिकाऱ्यांचा, तर तुम्ही सभागृह खाली करा, नाहीतर पोलीस प्रशासन तुमच्यावर कारवाई करेल. मग आम्ही म्हणले की ठीक आहे, आम्हाला आदेश दाखव. मग ते आम्हाला सांगतात नाही अजून आदेश आलेला नाही, प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे कुठेतरी हे नवीन आहेत. मग कदाचित आपण ह्यांना असं काहीतरी बोलून ह्यांना सभागृहाच्या बाहेर काढू, कुठलाही प्रूफ न देता हातात ह्यांच्या की पुनर्ग्रंथादेश जाहीर केलाय हे कुठलाही प्रूफ न देता ह्यांना बाहेर करू. म्हणजे हे सगळी खेळी आहे. मग ज्यावेळेस आम्ही बोललो की आम्हाला दाखवा मग जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, मग तो नव्हता, प्रोसेसमध्ये आहे, अर्धा तास लागेल. मग त्यावेळेस मग पोलीस प्रशासनाने सांगितलं की मग नाही, आम्ही ह्यांना नाही हात लावू शकत, आम्ही ह्यांना बाहेर नाही काढू शकत, तुम्ही त्यांना त्या बरोबर बोलताय. म्हणजे एक प्रकारे पुढच्याला कसं गुंडाळायचं, आपल्या पदाचा कसा वापर करायचा, हे सगळे खेळ सुरू आहेत इथे. दबाव आणण्याचा प्रयत्न. दबाव आणणं म्हणजे ह्यांना कुठून कसं, म्हणजे पोलिसांच्या लाट्या खाऊन हे ऐकतील का, म्हणजे नाही का त्याची धमकी द्यायची. कुठे प्रोसिडिंग फाडली आता प्रूफच नाही ह्याची धमकी. मग आम्ही इथे जनतेने आम्हाला निवडून दिले, आमच्यात तेवढी कॅपेबल आम्ही आहोत म्हणून दिले. आम्ही एवढे मूर्ख नाही होत की आम्हाला तुम्ही कोणाची धमकी द्यायची आणि आम्हाला काही तोंडी ज्ञान द्यायचं. ह्या गोष्टी आम्ही सहन नाही करणार.